अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संगम 26व्या अहोबिलम अधिवेशनात दिनांक 28 जुलै 2024 रोजीच्या प्रांत अध्यक्ष ठरावात श्री विश्वेश्वर व्यंकटेशम शास्त्री गड्डम पंतलू यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते। त्याच निवडीच्या पुढील क्रम म्हणून प्रथम कार्यकारिणी बैठक श्री क्षेत्र शिर्डीत श्री साई उद्यान भवनात सर्व जिल्हा संघांच्या अध्यक्षाच्या उपस्थितीत संपन्न झाला। यात मुंबई, पुणे, भिवंडी, अहिल्यानगर, नांदेड, सोलापूर येथील पद्मब्राह्मण सहभागी झाले। प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात कुलदैवत श्री मार्कंडे ऋषी मुनी पूजनासह ईश्वर स्तुतीने झाले। तदनंतर अध्यक्ष प्रस्तावना म्हणून श्री विश्वेश्वर गड्डम पंतलू यांनी पुरोहित समाजाला नैतिक मूल्यांची व धर्माचरणाची जपवणूक आचरण करण्याची दिशादर्शन करणारे अधर्वयू असतात। त्या योगे पद्मब्राह्मणांनी समस्त पद्मशाली समाजाला भृगु वंश परंपरा व श्री मार्कंडे भावना ऋषी वंशज म्हणजे ऋषी वंशातील संतान असून त्या प्रकारचे आचरण समाजात रुजवण्यासाठीचे प्रबोधन पद्मब्राह्मणांनी हे पद्मविचार तळागाळात पोहोचवणे हेच आपल्या अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संगम प्रणित महाराष्ट्र पद्मब्राह्मण पुरोहित संघाचे धर्मकर्तव्य असून त्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्नरत राहून समाजाला योग्य दिशेत मार्गक्रमण करण्यासाठीचे संकल्प घेऊन आपण समस्त कार्यकारिणी सज्ज राहत आपले योगदान समाजाला देत राहू व आपले पद्मविचार प्रवर्तक म्हणून संघाचे उद्दिष्ट सार्थ करण्यास परिश्रमपूर्वक तयार व्हावे असे अध्यक्ष प्रस्ताव पूर्ण केले। पुढील दिशा कशी याविषयी म्हणून अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अतिथी ब्रह्मश्री विठ्ठल राजमोगली नामानी पंतलू यांनी गाव पातळी ते देशाच्या राजधानीपर्यंत असलेल्या समाजाला एकत्रित करण्यासाठी आपले संगम मागील 25 वर्षापासून कार्यरत असून यापुढेही संघाचे कार्य पुढे नेण्यासाठी आपली ही नवीन कार्यकारिणी सक्षम होऊन कार्य करावे, मार्गदर्शन करण्यास आम्ही पुढाकार घेऊन सोबत राहू अशी ग्वाही नामानी पंतलूंनी दिली। पुढील वाटचालीस अध्यक्ष कार्यकारिणी शुभेच्छा दिले। पुढील मार्गदर्शन अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संघाचे जनरल सेक्रेटरी पद्मश्री पुंडलिकानंदा ताटीपामुल पंतलू करत महाराष्ट्र पद्मब्राह्मण पुरोहित संगम हेच अखिल भारत पद्मब्राह्मण संघाचे मूळ पाया म्हणून जन्मास आले। येथूनच भारतभर पद्मविचार प्रचार प्रसार करण्याची सुरुवात झाली। ते विश्वश्री व्यंकटेशम शास्त्री गड्डम पंतलू यांच्या नेतृत्वाने व कर्तृत्वाने संघटना आज वटवृक्ष झालं। त्याची आता जबाबदारी आपल्या सर्वांवर असून सर्वांनी समष्टीने संघभावना जपत कार्य करावे, संघवाढीस हातभार लावत त्यात वृद्धी करावी म्हणून श्री ताटीपामुल पंतलू यांनी नूतन कार्यकारिणी शुभेच्छा दिल्या। श्रीमान ब्रह्मश्री नरसय्या नल्ला पंतलू व ब्रह्मश्री शंकरराव मिठ्ठापल्ली पंतलूंसह जोगू पंतलू आदींनी कार्यकारिणीस मार्गदर्शन केले। नूतन कार्यकारिणी याप्रमाणे सेक्रेटरी श्री चक्रपाणी चिलवेरी पंतलू, सहसेक्रेटरी श्री कनकय्या येलदंडी पंतलू, खजिनदार श्री गोविंद चिलवेरी, सहखजिनदार राजेश मागनूर पंतलू, उपाध्यक्ष ब्रह्मश्री शंकर वडीगोकुल पंतलू, श्री ज्ञानेश्वर मंगलाराम पंतलू, श्री नरसिंह बेतेवाड पंतलू, श्री भालचंद्रम जक्कन पंतलू व श्री अशोक जन्नू पंतलू। सल्लागार समिती श्रीमान मुकुंदराज शिंगारम काका, श्री बालाजी गरुडवार पंतलू, अंबादास शावंतल पंतलू, विश्वनाथ बोडके पंतलू, बलराम एगे पंतलू, कट्टा गंगादास पंतलू, गांगी शेट्टी राजमल्लू पंतलू, गुरुडू सूर्यादास पंतलू, पोतम गणपती पंतलू, अंबादास चंद्रया मंचे पंतलू। वेद पाठशाळा आदरव्यू म्हणून ब्रह्मश्री अंबादास बिटला पंतलू, ब्रह्मश्री बलराज गुर्रम पंतलू, दत्तात्रय कुंटला पंतलू, कार्यनिर्वाहक सदस्य म्हणून गोविंद नागुल पंतलू, शंकर मुत्याल पंतलू, श्री एन सूरज पंतलू, बालराज दोंतुल पंतलू आदींची कार्यकारिणी स्वरूप जाहीर करण्यात आले। यावेळी अहिल्यानगर पद्मब्राह्मण पुरोहित अध्यक्ष बालराज शिरापुरी पंतलू, वास्तुतज्ञ गुंडू विठोबा पंतलू, श्री हनुमान म्याकल पंतलू, श्री मोहन राजाराम चेन्नूर पंतलू विशेष प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते।